Hello students, welcome back to my channel. So today we are going to see some questions based on simple interest. Okay? तुम्हाला सिंपल इंटरेस्ट म्हणजे माहिती आहे का? सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. ओके? ज्याच्यामध्ये तीन गोष्टी खूप गरजेच्या असतात. प्रिन्सिपल अमाउंट ज्यालाच आपण मुद्दल असं म्हणतो. देन नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती दिवसांसाठी आपण ते पैसे कोणाकडे ठेवले आहेत किंवा कोणाकडनं घेतलेले आहेत ज्यालाच मुदत असं म्हणतात. आणि थर्ड मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याज दर. ओके? इंग्लिशमध्ये जर म्हणायला गेलं तर P इज फॉर प्रिन्सिपल, N इज फॉर नंबर ऑफ इयर्स अँड R इज फॉर रेट ऑफ इंटरेस्ट. सो लेट्स सी दिस क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन? व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹5,000 ॲट 5% फॉर 2 इयर्स. ओके, सगळ्यात पहिले आपण गिवन पार्ट लिहून घेऊया. काय दिलं आहे गिवनमध्ये? गिवन दिला आहे ही जी ₹5,000 आहे ना, हा काय आपला प्रिन्सिपल, ही प्रिन्सिपल अमाऊंट असते म्हणजेच मुद्दल असते ही. ठीक आहे. एन किती आहे? 2 इयर्स. नंबर ऑफ इयर्स नेहमी कशामध्ये असणार? इयर्समध्येच असणार. ठीक आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आहे 5%. आणि नेहमी लक्षात ठेवायचा हा जो एन असतो ना तो नेहमी इयर्समध्येच असला पाहिजे आणि नसेल ना तर त्याला कन्व्हर्ट करून घ्यायचं असतं इयर्समध्ये. असे सुद्धा क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि इथे आपल्याला काय काढायचं आहे? सिम्पल इंटरेस्ट. आपल्याला SI ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये सिम्पल इंटरेस्ट असं म्हणतात काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्टचा? सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P इंटू N इंटू R अपॉन 100. ओके, तर आता व्हॅल्यूज पुट करूया. पीची व्हॅल्यू किती आहे? ₹5,000 इंटू N नंबर ऑफ इयर्स किती आहे? 2 इयर्स. ओके, मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5 डिवाइड बाय 100. ओके, यापुढे काय करायचं? सॉल्व करायचं. सो 0 0 हा 0 कॅन्सल. ओके, 5 2 जा 10 आणि हा एक 0 मल्टिप्लाय बाय 5 इंटू 100 विच इज इक्वल टू 500. ओके, म्हणजेच आपला इथे जो सिम्पल इंटरेस्ट आलेला आहे तो किती रुपीज आलेला आहे? ₹500. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे द इंटरेस्ट ऑन ₹1,500 फॉर अ पिरियड ऑफ 3 इयर्स इज ₹360. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम. आता यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे? प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 1,500 अँड फॉर अ पिरियड म्हणजे नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत आणि इज 360 हे काय दिलं आहे? इंटरेस्ट दिलेला आहे. काय काढायचं आहे? व्हॉट इज द रेट काढायचं म्हणजे इथे R काढायचं. सगळ्यात पहिले गिवन पार्ट लिहून घेऊया. गिवन आहे प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला 1,500 म्हणजेच 1,500. नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 3 इयर्स आणि आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला 360. आणि काय काढायचं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट R काढायचं आहे. सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, फक्त जरा चेंजेस असणार आहेत. P इंटू R N इंटू R अपॉन 100. ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या पुट करत जाऊया. इंटरेस्ट किती दिलेला आहे? ₹360. प्रिन्सिपल आहे 1500. नंबर ऑफ इयर्स आहे 3 आणि R दिलेला नाही आहे म्हणून त्याला Rच ठेवायचा अँड डिवाइड बाय 100 करायचं. आता हा 2 0 हे 2 0 कॅन्सल. 15 3 जा 45 इंटू R आणि इथे किती झाले? 360. बाकी सगळं कॅन्सल झालेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आता आपल्याला काय काढायचं आहे? हा R काढायचा आहे, बरोबर आहे. मग हा 45 इथे नको आहे ना आपल्याला, मग 45ला शिफ्ट केलं पाहिजे लेफ्ट साईडला. मग शिफ्ट करताना लक्षात ठेवायचं 45 आता मल्टिप्लिकेशनमध्ये आणि जेव्हा पण आपण शिफ्ट करतो ना याची प्लेस तर मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजन. म्हणजे हे होणार 360 डिवाइड बाय 45 विच इज इक्वल टू R. आता दोघांना जेव्हा आपण डिवाइड करू, ओके, डिवाइड करताना आता इथे 0 आणि 5 आहे म्हणजे दोघांना पण कशाने भाग जाणार आहे? 5ने भाग जाणार. सो 5 9 जा 5 7 जा आणि 5 2 जा. हे झालं 72/9 आणि 9च्या टेबलमध्ये 72 येतोच. किती? 9 1 जा 9 8 जा. म्हणजे जो R आला आहे आपला तो R किती आला आहे? 8%. सो आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती आहे? 8% आहे. थर्ड क्वेश्चन. इन हाऊ मेनी इयर्स विल द इंटरेस्ट ऑन ₹100 बिकम ₹125 ॲट द रेट ऑफ 12.5%. मग त्या ठिकाणी काय काय दिलं आहे? आपल्याला दिलं आहे ₹100वर इंटरेस्ट झाला पाहिजे 125 म्हणजे ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे आपली किती? ₹100 आणि इंटरेस्ट दिला आहे किती? ₹125. आणि ॲट द रेट ऑफ काय म्हटलं आहे त्यांनी? ॲट द रेट ऑफ 12.5 म्हणजे रेट दिला आहे. पर्सेंटमध्ये नेहमी रेट असतो 12.5. कधी पर्सेंटचं साईन असतं किंवा कधी कधी आहे ना PCPA असं पण लिहितात. त्याचा अर्थ काय? पर कॅपिटा पर इन्कम. ठीक आहे. आणि काय काढायचं आहे? हाऊ मेनी इयर्स. इयर्स काय असतात? N नंबर ऑफ इयर्स आपल्याला काढायचे आहेत. फॉर्म्युला तोच
आय इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर अपॉन 100 करूया. आय किती दिला आहे 125, पी दिला आहे 100, ओके, इंटू एन माहिती नाही आहे, आर आहे 12.5. आता जरा डेसिमलमध्ये आहे तर घाबरायची काहीच गरज नाही आहे. ओके, आता 100 आणि 100 झालं आहे कॅन्सल. पुढे तर इथे काय राहिलं आहे 125 इज इक्वल टू एन इंटू 12.5. आता मला हा एनची व्हॅल्यू हवी आहे, मग याचं काहीच काम नाही आहे, मी याला मला शिफ्ट केलं पाहिजे इकडे. मग शिफ्ट करताना मग असे सांगितलं होतं मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं डिव्हिजन, म्हणजे 125 डिवाइड बाय 12.5 इज इक्वल टू एन. आता एक महत्त्वाचा पार्ट डेसिमल पॉईंट आला आहे. हा डेसिमल पॉईंट आपल्याला काय करायचं आहे रिमूव्ह करायचा आहे. किती डिजिट्सनंतर डेसिमल पॉईंट आहे ओन्ली 1. मग 1 डिजिटनंतर डेसिमल पॉईंट आहे ना, म्हणून याला मल्टिप्लाय बाय 10 करायचं. लक्षात ठेवा, जर 2 डिजिट्सनंतर डेसिमल पॉईंट असता तर मल्टिप्लाय बाय 100 केलं असतं. आणि मल्टिप्लाय करताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही करायचं, फक्त डिनॉमिनेटरला नाही. मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार, हे 1250 होणार आणि हे मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल याचा डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार राईट साईडला. म्हणजे हा होणार आहे 125 इज इक्वल टू एन. म्हणजे 125 1चा आणि हा 125 10चा. म्हणजे नंबर ऑफ इयर्स आपले किती आले एन इज इक्वल टू 10 इयर्स. नेहमी एन कशामध्ये असणार आहे इयर्समध्येच, नो डाऊट एन नेहमी इयर्समध्येच फाइंड आउट करायचा आहे. आणि जर आपल्याला जर मंथमध्ये दिला असेल तरीसुद्धा त्याला कन्वर्ट करायचं इयर्समध्येच. आय थिंक यू गेट माय पॉईंट. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.